ॲलोवेरा म्हणजेच कोरफडचे झाड तुम्ही कधी पाहिलंत का? हे झाड तुम्ही एकदा लावले व पाणी घातले आणि त्याच्यानंतर जरी पाणी घातले नाही तरी ते झाड स्वतःच वाढते. खूप मोठी मोठी बेट होतात त्याची दाट व त्याची पाने व मुळे खूप वाढतात. ते स्वतः ज्याप्रमाणे वाढते ना तेवढेच पोषण ते आपल्या केसांना देखील देते. ते स्वतः ज्याप्रमाणे मोठे जाड दाट व त्याची पाने वाढतात ना त्याचप्रमाणे त्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस देखील लांब दाट करू शकतात. एवढेच नाही तर नवीन केस देखील उगवण्याची क्षमता यामध्ये जर अजून काही घटक ॲड केले तर यात असते. नुसतीच हेअर ग्रोथ होत नाही तर हेअर डबल ट्रिपल हेअर ग्रोथ या ॲलोवेरामध्ये अजून काही गोष्टी ॲड केल्या तर होते. तुम्ही जर याचा योग्य वापर केला ना तर कोरफड म्हणजेच ॲलोवेरा तुमच्या केसांची कायाच बदलून टाकते. तर मी आहे राणी, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लागेल ॲलोवेरा जेल. त्यासाठी मी तुम्हाला रेडीमेड ॲलोवेरा जेल सजेस्ट करणार नाही, कारण ओरिजिनल ॲलोवेरा जेलचे फायदे रेडीमेड ॲलोवेरा जेलपेक्षा 100 पट जास्त आहेत. जर तुमच्याकडे नसेलच ओरिजिनल तर तुम्ही 1 ते 2 चम्मच वापरू शकता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी ओरिजिनल ॲलोवेरा जेलचे 2 पाने घेतलेले आहेत. ती स्वच्छ धुवून त्याच्या साईडचा काटेरी भाग कट करून घेतला आहे आणि पिलरच्या साहाय्याने वरचं साल काढून त्यामधला गर चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे. ॲलोवेराची पाने घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपण कट करतो ना तिथला जे पिवळा भाग निघतो ना तो तुम्हाला जाऊ द्यायचा आहे. तो यामध्ये घ्यायचा नाही, नाहीतर तो आपल्या केसांसाठी खूप हानिकारक असतो. याचे एवढे फायदे आहेत ना की मी सांगून सांगून थकून जाईल. स्किनसाठी हे जेवढे फायदेशीर आहे त्यापेक्षा जास्त फायदेशीर ते आपल्या केसांसाठी आहे. तुम्हाला जर डबल हेअर ग्रोथ पाहिजे असेल ना तर त्यासाठी तुम्हाला पाहिजे जिंजर म्हणजेच अद्रक. याचा वरचं साल काढून घ्यायचं आणि हे खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचं आणि मग एका रुमालाच्या साहाय्याने गाळून यातला रस काढून घ्यायचा. तो या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 चमचे लागणार आहे. 1 ते 2 चमचेपेक्षा जास्त रस वापरायचा नाही आणि मग हा रस ॲलोवेरा जेलमध्ये टाकून घ्यायचा आहे. अद्रक केसांच्या सर्क्युलेशनला बूस्ट करते, जे ॲलोवेरा नाही करू शकत. ॲलोवेरा नरिश करायचं काम करते, हेअर फॉलिकल्सला नरिश करते. अद्रक सर्क्युलेशनला बूस्ट करते, त्यामुळे डबल हेअर ग्रोथ होते. जर तुम्हाला ट्रिपल हेअर ग्रोथ पाहिजे असेल तर म्हणजे 3 पट केस जाड दाट व लांब हवे असतील तर ज्या ठिकाणी तुम्हाला 100 केस आहेत जर त्या ठिकाणी 300 केस जर उगवायचे असतील तर तुम्हाला यात करी लिव्ज म्हणजे कढीपत्ता ॲड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला फ्रेश कढीपत्ता वापरायचा आहे. जर तुमच्याकडे उपलब्ध नसेलच तर सुकलेला देखील तुम्ही वापरू शकता, परंतु फ्रेश कढीपत्त्याचा जास्त फायदा होतो. याचे खूप फायदे आहेत. केस गळती थांबवण्यासाठी हे सर्वात जास्त महत्त्वाचे नैसर्गिक वस्तू आहे. मी तुम्हाला असं नाही सांगणार की कढीपत्ता इतके टक्के केस कमी करतो गळायचे, तर मी तुम्हाला सांगेल 100% केस गळती थांबवण्याचं काम कढीपत्ता करतो. काही दिवसानंतर तुम्हाला दिसेल तुमची केस गळायची थांबलीत, प्लस हेअर ग्रोथला बूस्ट करते. आता आपण जो ॲलोवेरा जेल काढून घेतलेला आहे तो अद्रकचा 1 ते 2 चमचे रस एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये कढीपत्त्याची जी आपण पाने घेतलेली आहेत फ्रेश ती देखील टाकून घ्यायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हा ट्रिपल हेअर ग्रोथ फॉर्म्युला आहे. तुम्ही पाहू शकता आपली ही पेस्ट बारीक वाटून झालेली आहे. आता काय करायचं, एक स्वच्छ रुमाल घ्यायचा किंवा एक कापड घ्यायचं आणि आपण जे मिश्रण वाटून घेतलं आहे ना ते या रुमालाच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. जे डबल नाही तर ट्रिपल हेअर ग्रोथ सिरम आपला रेडी झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 चम्मच कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल वापरायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्ही जे कोणतं ऑइल केसांसाठी वापरताना ते देखील वापरू शकता. मी या ठिकाणी पॅराशूटचं कोकोनट ऑइल वापरलं आहे आणि ते यामध्ये टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग एका बॉटलमध्ये भरून ते केसांच्या स्काल्फवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे किंवा हे लावण्यासाठी तुम्ही कॉटनचा देखील वापर करू शकता. तर या ठिकाणी मी हे सिरम केसांच्या स्काल्फवरती लावण्यासाठी कॉटनचा वापर केला आहे. हे जेल लावण्या अगोदर केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत.
केसातील गुंता काढून घ्यायचा आहे आणि मग हे सिरम आपल्या केसावरती लावायचं आहे. तर मी या ठिकाणी केस व्यवस्थित विंचरून घेतले आहेत आणि केस 2 भागामध्ये डिवाईड केलेले आहेत. हे सिरम स्काल्पवरती तसेच ज्या ठिकाणी केस नाहीत, तुम्ही पाहू शकता माझे माथ्यावरचे केस गेले होते, परंतु मी घरी वेगवेगळे रेमेडी करत असते आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. छोटे छोटे केस उगवलेले आहेत. जर तुम्हाला ॲलोपेशिया जरी असेल तरी किंवा तुमचे केस जरी पातळ झालेले असतील, तुमची केस गळती झालेली असेल तरी तुम्हाला याचा सतत वापर केल्यास त्या ठिकाणी नवीन केस यायला सुरुवात होईल. याचा रिझल्ट तुम्हाला पहिल्या 2 ते 3 वापरापासूनच दिसेल. हे सिरम डोक्यावर व स्काल्पवरती लावून झाल्यानंतर मग हलक्या हाताने मसाज करून घ्यायचे आहे. याच्या पहिल्याच वापरापासून तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल जर तुम्ही योग्य शॅम्पू वापरलात तर. केसांसाठी योग्य शॅम्पू वापरणं खूप गरजेचं आहे. मी तर तुम्हाला हर्बल शॅम्पू सजेस्ट करेल. तो कसा बनवायचा याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. खूप जबरदस्त रिझल्ट आहे या होममेड हर्बल शॅम्पूचा, कारण याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. जेव्हा माझे केस खूप गळायला लागले आणि तेव्हा ते थांबतच नव्हते, केस खूपच गळत चालले होते, तेव्हापासून मी होममेड रेमेडी यूज करायला सुरुवात केली आणि माझे केस गळायचे थांबून केस चांगले वाढले आहेत. माझा जास्त हेअरफॉल शॅम्पूमुळेच झाला होता. जर तुम्ही योग्य शॅम्पूचा वापर केला तर तुमची 90% केस गळती तिथेच कमी होते. जर तुम्हाला होममेड हर्बल शॅम्पू बनवणं शक्य नसेल तर तुम्ही माइल्ड शॅम्पू देखील यूज करू शकता. त्याने देखील तुमचे केस गळायचे कमी होते. ॲलोवेरा, कढीपत्ता आणि अद्रक या तिन्ही गोष्टी एकत्र करून लावल्याने केसांची मुळं जाड व मजबूत व्हायला सुरुवात होते. याच्यामुळे तुमच्या एका केसांची जाडी वाढायला मदत होते. केसांची रिग्रोथ फास्ट होते. केसांची जी वाढ तुम्हाला 6 महिन्यात होते ती तुम्हाला या सिरममुळे फक्त 2च महिन्यात दिसेल. हा फॉर्म्युला तुम्हाला फक्त डबल नाही, ट्रिपल नाही तर फास्टर हेअर ग्रोथ देतो, हे मी विश्वासाने सांगते. त्यासाठी तुम्हाला हे सिरम यूज करावं लागेल. हे लावून झाल्यानंतर चांगली हलक्या हाताने मसाज करायची व तुम्ही 1 ते 1.5 तासानंतर हेअर वॉश करून घ्यायचे आहेत. पहिल्याच वापरापासून रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु ही रेमेडी यूज करत असताना तुम्हाला केसांवरती कंडिशनर अजिबात वापरायचे नाही, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर दिसेल. ही रेमेडी बनवायला देखील खूप सोपी आहे. तुम्ही कोणतीही एक वस्तू न वापरता त्या जर एकत्र करून लावल्या तर त्याचा बेनिफिट आपल्याला जास्त होतो. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती या. असेच उपयोगी व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते. घरी बसून नॅचरल वस्तूंचा वापर करून रेमेडी यूज करायची. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा. अर्धवट व्हिडिओ पाहिला तर पूर्ण माहिती मिळत नाही आणि मग तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही. तर संपूर्ण माहिती अगोदर व्यवस्थित समजून घेऊन मग रेमेडी यूज करत जा, म्हणजे त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. ही सिंपल परंतु 100% फायदेशीर रेमेडी तुमच्यासोबत शेअर करायची होती. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.